हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण बोलणार आहोत मॅजिकल डे 6 बद्दल, जे चॅलेंज आपण 28 डेजचं स्वीकारलेलं आहे त्याबद्दल. सर आजच्या दिवसाचा आपला जो विषय आहे तो आहे वर्क लाईफ मॅजिक. म्हणजे जे आपण काम करतो, जिथे पण आपण कामाला जातो आहे ना, किंवा आपला बिझनेस आहे किंवा आपण हाऊसवाईफ आहे, आपण घरात तर मग आपण हाऊसवाईफ आहे तर पण आपण घरात मग कामच करत असतो ना, तर मग आपण त्या कामाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आणि त्याच्या आधी काय करायचं आहे की आपल्याला जे आधीचे 5 दिवस आहेत त्याचे जे आपण ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ना, 50 वाक्य लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल ते वाचून आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे ना. प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण त्यांनीच करतो. जर केलं असेल तर उत्तमच, नसेल केलं तर ते करून ते 50 वाक्य वाचून झाल्यावर प्रत्येक वाक्यानंतर थँक्यू 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 बोलायचंच आहे. आणि नंतर अजून 10 वाक्य ॲडिशनली आपल्याला शोधायचे आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये काय आहेत. शोधा नक्कीच भेटतील, नसेल भेटेल तरी पण शोधायचे. कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण गिल्ट किंवा आयुष्यात काय नाही त्याच्याबद्दल विचार करत असतो, पण जे आहे त्याच्याबद्दल कधी विचार करत नाही. तर करा, शोधून काढा. खूप साऱ्या छोट्या गोष्टी तुम्ही शोधून काढा आणि तुम्ही शॉक व्हाल, अरे ह्या गोष्टीचा मी कधी म्हणजे आभार व्यक्त केले नाहीत. तर शोधा आणि लिहा. मग अशा टोटल 60 वाक्य तुमच्या आज झालेच असतील आणि मग त्याच्याबद्दल प्रत्येक वाक्यानंतर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची, थँक्यू 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 बोलून. नंतर मग काय करायचं आहे की तुमच्या कामाबद्दल, म्हणजे जसं तुम्ही आता एक्झाम्पल जॉबला आहे, कुठे गव्हर्नमेंट जॉबला आहे, प्रायव्हेट जॉब आहे, कुठे पण कसला पण जॉब तुम्ही करताय किंवा तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री असून तुम्ही घरातली कामं करतायत है ना, हाऊसवाईफ आहेत, तर तरी पण तुम्ही कामच करतायत, मग तुम्ही एक सेवा देत आहेत है ना. तर मग तुम्ही प्रत्येक तुमच्या कामाबद्दल तुम्ही कृतज्ञ, जसं की माझा जॉब खूप सुंदर आहे, मी माझ्या जॉबवर खूप प्रेम करतो. अशा खूप साऱ्या फिलिंग्स तुम्हाला आणायचे तुमच्या जॉबबद्दल. तुम्ही जॉबला जाता म्हणून तुम्ही पैसे कमवता, त्या पैशांमुळे माझं घर चालतं आहे ना. माझ्या ऑफिसमधले कलिग्स सगळे चांगले आहेत, एक्झाम्पल म्हणजे सगळे चांगले आहेत, सगळे मला खूप सपोर्ट करतात. अशा खूप साऱ्या गोष्टी. किंवा घरामध्ये हाऊसवाईफने की मी काम करते म्हणून माझ्या घरच्या लोकांना जेवायला भेटतं है ना, माझं घर मी सुंदर ठेवते, घरातली साफसफाई मी करते. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग त्याच्याबद्दल तुम्ही ते लिहून काढू शकता आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता तुम्ही फील करू शकता. तर कुठली पण सेवा तुम्ही करताय जी ज्याच्यामुळे तुम्हाला अजून तुमच्यामुळे 4 लोकांना फायदा होतो, तर तो तुमच्यासाठी ते कामच आहे. असं काही नाही की तुम्ही काम करताय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मोबदला भेटते, मग तेच काम झालं, असं काही नाही. तर पुरुष मंडळी जास्त करून कामाला जातात, स्त्रिया पण आजकाल जातात, जास्त करून जायलाच लागले. तर मग स्त्रिया पण कामाला जातात, मग घरी येतात, कामं करतात, मग असं मिळून त्यांचं पण ते पूर्ण काम होतं. मग प्रत्येक कामाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, मनापासून ते वाक्य लिहून काढा आणि ते फील करा है ना. आणि मग हळूहळू तुम्हाला ते तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या शरीरामध्ये थोडेफार चेंजेस जाणवते. कारण की आपण कधी पण आहे ना, प्रत्येक गोष्टीबद्दल फक्त आपण नकारात्मक वाक्यच बोलत असतो. जास्त कोणा ह्या इथे प्रॉब्लेम आहे, तिथे प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, आणि त्यामुळे चांगल्या गोष्टीचा विसर पडत जातो आणि त्यामुळे मग आपलं शरीर तसं बनत जातं, मन तसे बनत जातं, विचार तसे बनतात. त्यामुळे आपल्याला आता जास्त करून कृतज्ञतेवर फोकस करायचा आहे. आपल्याकडे काय आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर हे करा. तिसरं म्हणजे मेडिटेशन रोज करायचंच आहे. आधी सांगितल्याप्रमाणे 5 मिनिटं तरी द्या मेडिटेशनला, कारण की त्याच्यामुळे अजून जास्त फरक ह्या कृतज्ञतेच्या आपल्या मॅजिक प्रॅक्टिसवर पडणार आहे. आणि चौथा म्हणजे रात्री मॅजिक रॉकची प्रॅक्टिस परत करायचीच आहे. रात्री झोपताना तुम्हाला मॅजिक रॉक सोबत घेऊन जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा त्याला आभार माना, त्याला चांगले दिवसभरातली चांगली गोष्ट सांगा है ना. आणि नंतर तुम्ही झोपी जाऊ शकता. सकाळी उठल्यावर पण मॅजिक रॉकला घ्या, हातामध्ये घ्या आणि त्याचे आभार माना, त्याला लव्ह यू बोला, त्याला थँक्यू बोला आणि दिवसाची सुरुवात करू शकता. दिवसाची सुरुवात तुम्ही आपले जे वाक्य लिहिलेले आहेत सगळे ते बोलून तुम्ही करू शकता आणि कृतज्ञता व्यक्त करून, म्हणजे ती सर्वात दिवसाची छान सुरुवात असेल. आणि अजून एक छोट्या ॲक्टिव्हिटी मी सांगितलेल्या आहेत, जसं की चालत तुम्ही चालताय तर चालता तुम्ही थँक्यू कंटिन्यू बोलू शकता. कारण की त्या पायांमुळेच तुम्ही उभा आहात आहे ना, त्या पायांना तुम्ही थँक्यू बोलू शकता. कारण की जर ते नसते तर आज तुम्ही काहीच करू नसता शकलात. तुमचे हात आहेत त्याला तुम्ही थँक्यू बोलू शकता. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही कंटिन्यू थँक्यू बोलू शकता. कंटिन्यू म्हणजे काहीच नाही, असा विचार करू नका की अरे मी किती वेळा थँक्यू बोलू, किती वेळा. तुम्ही जेवढं थँक्यू बोलाल ना तेवढं तुमच्यामध्ये चेंजेस होतील आणि मनापासून बोला. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.